महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वाळू माफिया महसूल प्रशासनाचे साटे लोटे, रातोरात 5 बोटी गायब, दिवसा पंचनामा, रात्री सौदा, बोटी पकडल्या की पचवल्या, जप्त बोटींना लागली गुप्त पंख, वाळू माफिया कारवाईपूर्वीच पसार, महसूल प्रशासनातल्या गळतीमुळे धाड निष्फळ, SIT चौकशी व्हावी अन्यथा आझाद मैदानावर आंदोलन, सौदागर मोहम्मद रफी यांचा इशारा। लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीपात्रातून गिरकचाळ व हेळंब येथील अवैध वाळू उपशावर राज्य सरकारच्या आदेशाने मोठी धडक कारवाई, 6 बोटी पकडल्या, पण त्याच दिवशी रात्री 5 बोटी गूढरित्या गायब। हे काय चमत्कार की मंथली सेटिंगचा पराकाष्ठा। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी पुराव्यासह तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांच्या आदेशाने मोठा फौजफाटा उतरला। महसूल पोलीस व गौण खनिज विभागाने गिरकचाळ व हेळंब येथे 9 ऑक्टोबर रोजी एकत्रित कारवाई केली। 6 बोटी जप्त झाल्याचा गवगवा झाला, पण दुसऱ्याच दिवशी त्यातल्या 5 बोटी गायब, केवळ 1 बोट नष्ट केल्याचा दाखला देत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेला फसवा अहवाल शासनाची थट्टा करताना लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे। 5 बोटी गेल्या कुठे? हप्त्याच्या बदल्यात माफियांना परत। महसूल पथक बोटीसह फोटो व्हिडिओ सादर करत होतं, पण कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी बोटी नदीपात्रातून मायबाप सरकारच्या डोळ्यादेखत नाहीशात झाल्या। लोक विचारू लागलेत, कारवाई झाली की सेटिंग? बोटीचा पंचनामा झाला खरा, पण तीच बोट रातोरात गायब होणं हे गुप्त डील असल्याचा संशय बळावतो। अज्ञात आरोपी की ठरवलेले निर्दोषता? बोटीसोबत आरोपी सापडले नाहीत। अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करून खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा खेळ रचण्यात आला। कोण आहेत हे अज्ञात आरोपी की तेच ते ओळखीचे गुन्हेगार? जनतेचा संताप उसळला। ही कारवाई नाही, ही तर सेटिंगची जाहिरात। स्थानिक नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे। प्रशासन हे वाळू माफियांच्या हप्त्यावर चालते का? प्रत्यक्ष बोट दर महिन्याला लाखो रुपयांच्या डीलवर सुरक्षित, दिवसा पंचनामा, रात्री सौदा। सौदागर मोहम्मद रफी यांची मागणी, SIT नेमावी, संपूर्ण प्रकरणाचा खोल तपास व्हावा, अवैध वाळू उपसा, गायब झालेल्या बोटी, बनावट अहवाल व दोषींवर दुर्लक्ष, यामध्ये मोठा भ्रष्टाचार, अन्याय आणि फसवणूक झाल्याचे सौदागर मोहम्मद रफी यांनी स्पष्ट केले। अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मंत्रालयात जाऊन विशेष तपास पथक SIT नेमण्याची जोरदार मागणी करणार आहे। वाळू माफियांना अभय कोण देते? मोठा प्रश्न कायम। गिरकचाळ आणि हेळंब परिसरात वाळू तस्कर अजूनही मोकाट आहेत। कारवाईच्या गाजावाजानंतरही प्रत्यक्षात निकाल शून्य। प्रशासनच माफियांना अभय देते का? कायमची सेटिंग आणि कागदी कारवाईत सुरू ठेवणार का सरकार? जर शासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर हाच मुद्दा घेऊन आझाद मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सौदागर मोहम्मद रफी यांनी दिलाय। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, देवणी, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.